मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 70. दुर्योधनाच्या विष्णुयाग यज्ञाच्या कल्पनेत तसं अयोग्य काहीच नव्हतं. धार्मिक विधीला कुणाचा पाठिंबा असणार नाही, पण यज्ञवेत्ता म्हणून शकुनी मामांचं नाव मात्र मला मुळीच योग्य वाटलं नाही. मी तर त्यासाठी श्रीकृष्णाला पाचारण करायचं असं योजलं होतं. महात्मा विदुरांना जर द्वारकेला पाठविलं असतं तर श्रीकृष्णानं कोणतेच आढेवेढे न घेता वेत्तेपण स्वीकारलंही असतं. पण मामांना वेत्तेपण देऊन दुर्योधनानं कुरूंच्या राजनौकेचं सुकाणू जणू मामांच्याच हाती सोपवून टाकलं होतं. आता ते निश्चित करतील तीच कुरूंची दिशा होती. माझं जीवन म्हणजे त्या नौकेतील केवळ एक डोलकाठी ठरली होती. मध्ये उभी असलेली, तरी स्वयंभू स्थान नसलेली, परिस्थितीच्या वायुझोताबरोबर डोलणारी, नकाराची मान हलवीत नौकेबरोबरच चालणारी. मी दुर्योधनाला सोडू शकत नव्हतो, पण त्याच्या प्रत्येक कल्पनेला साथही देऊ शकत नव्हतो. पांडवांच्या वाढत्या सामर्थ्यानं दुर्योधन केवळ दिपूनच गेला होता असं नाही, तर मनातून भ्यालाही होता. अनेक वेळा राजसभा बोलावून त्यानं महाराज धृतराष्ट्रांसमोर कोणत्या एका प्रश्नावर विचारविमर्श केला असेल, तर तो पांडवांच्या वाढत्या सामर्थ्याला आळा कसा घालावा यावरच. विचाराचा हा धागा धरून वावरताना कधी कधी तो त्यांच्या नाशाची हास्यास्पद स्वप्न रंगवू लागला. एकदा राजसभेत त्यानं द्रौपदीला वश करण्याची कल्पना मांडली, तेव्हा त्याच्या राजकीय नेतृत्वाची मला खरोखरच कीव आली. त्याचं म्हणणं असं होतं की 5 पती असलेल्या द्रौपदीच्या मनात 5 परस्पर विरोधी मतभेद निर्माण करावेत. त्यासाठी एक कुशल दासी इंद्रप्रस्थात धाडावी. तिच्या कुटील कारवाईनं ते 5 जण द्रौपदीसाठी आपसात झगडून कदाचित मरतील. मला शेवटी त्याला असं सांगावं लागलं की कोरांना खाऊन जगणाऱ्या भिक्षूंसमवेत जी स्त्री प्रामाणिकपणानं संसार करू शकते, ती वैभवी राजांशी कशी प्रतारणा करेल. शकुनी मामा तर अतर्क्य अशा कपटी कल्पना राजकारणाच्या गोंडस नावाखाली त्याला सुचवू लागले. राजसभेचा समारोप करताना महाराज धृतराष्ट्रांनी मला विचारलं, काय कर, पांडवांविषयी तुझं काय मत आहे? सभेतल्या अनेकांची अपेक्षा होती की मीही मामांच्या सारखी बुद्धीची चतुराई करणारी एखादी आश्चर्यकारक योजना सांगून सर्वांना दिपवून टाकीन. पण त्यांनी कर्णाला नीट ओळखलंच नव्हतं, आणि ओळखलंच नसावं. कुटील कारस्थानांचं कपटी राजकारण हा कर्णाचा स्थायी भाव नव्हे, हे त्या सभेतल्या सर्व योद्ध्यांना कळलं नसावं याचा मला अर्थातच खेद झाला. पांडवांच्या प्रश्नाचा कायमचा सोक्षमोक्ष लागावा म्हणून मी सभेला सांगितलं, पांडवांशी वैर वाढून कुरूंचं कल्याण होणार नाही या पितामहांच्या कल्पनेशी मी सहमत आहे. वैर ही जीवनाचा मंत्र होऊच शकत नाही, पण पांडवांच्या वाढत्या सामर्थ्याचा कुरूंच्या राज्याला निश्चित धोका आहे असंच सर्वांना खरोखरच वाटत असेल, तर जोपर्यंत पांचालराज द्रुपद आपल्या सेनेसह पांडवांना मिळाला नाही, तोपर्यंत उघड उघड युद्धाचा विडा पांडवांना पाठवून त्यांच्याशी प्रकट युद्ध घोषित करावं. समरांगण ठरविल की जगायला कोण अधिक योग्य आहे ते. पण माझ्या कल्पनेला सभेतल्या एकाही योद्ध्यानं पाठिंबा दिला नाही. खरं म्हटलं तर एकटे पितामह सोडले तर कुरूंच्या सर्व योद्ध्यांना पांडवांची भयंकर धास्ती वाटत होती. त्यांच्या खुरटलेल्या पराक्रमातून केविलवाणी कारस्थानं जन्म घेत होती. माझं मन ते ऐकताना विदीर्ण होई. कधी कधी सभा अर्धवट सोडूनच मी परते आणि शोणाला समवेत घेऊन दूर गंगेच्या काठावर जाऊन निवांत बसे. पात्रात मासे पकडण्यासाठी अविचल उभे राहिलेले श्वेत बकपक्षी पाहताना मला कुरूंची सभा ही बकपक्ष्यांनीच भरली आहे असं वाटू लागे. त्या सभेत भीष्मांचा अपवाद सोडला तर एकही गरुड पक्षी नसावा याची जाणीव मला अस्वस्थ करून टाकी. माझ्या भोवती घडणारं सर्व मला स्पष्ट दिसत होतं, पण ते कधीच पटत नव्हतं. परंतु कुरूंच्या राजसभेत त्याच्याजवळ मी माझं मन मोकळं करावं असं कोण होतं? एकटा दुर्योधन सोडला तर इतर सर्वजण माझ्याकडे मनापासून अंगराज म्हणून पाहत होते काय? दुर्योधनाविषयी माझ्या मनात आदरभाव होता,
तरीही कित्येक वेळा मला त्याच्या योजना आणि कल्पना मुळीच पटत नसत. सर्वात अधिक असं माझं दुर्दैव कोणतं असेल तर हेच की हस्तिनापुरातील एक जात सर्वांचं असं ठाम मत होतं की दुर्योधन जे जे करतो ते सर्व कर्णाच्याच सल्ल्यानं. कुणीही कधीही हे लक्षात घेण्याचा यत्न केला नाही की कर्ण सामान्यातून वर आलेला आहे. अन्याय कसे असह्य असतात हे स्वतः त्यानं मुकुटपणे अनुभवलं आहे. ज्याला अन्यायाची अनुभूती असते तो कधीच कुणावरही अन्यायाचं अस्त्र उचलत नाही. म्हणूनच दुर्योधनाच्या आणि मामांच्या कल्पना मला कधीच पटल्या नाहीत. आणि त्याबरोबरच हेही सत्य होतं की मला माझ्या कल्पना त्यांना पटवून देता आल्या नाहीत. वास्तविक माझ्या म्हणण्यात न पटण्यासारखं गुंतागुंतीचं असं काहीच नव्हतं. सरळ सरळ स्पष्ट युद्ध, वीराला शोभणारं, कीर्तीला नेणारं. पण ऐकून त्यावर चिंतन करण्या इतकं दुर्योधनाचं मनस्वास्थ्य ठीक नव्हतं. शरीरानं सन्निध असलेली माणसं मनानं पण सन्निध असतात असं नाही. प्रत्येक व्यक्ती म्हणजे वेगवेगळ्या विचारांचं, कल्पनांचं आणि भावभावनांचं अतिशय गूढ असं स्वतंत्र विश्वच असतं. माझ्या दृष्टीनं माझं एकच कर्तव्य होतं, त्याच्या यज्ञाला शक्य ते सर्व सहाय्य करणं. इच्छा असो वा नसो, कर्तव्य हे करावंच लागतं. एकाच कुलात 2 वेळा तोच यज्ञ करता येत नाही, म्हणून सर्वांनी आमच्या यज्ञाला विष्णू याग असं नाव दिलं. त्यांच्या मते राजसूय यज्ञापेक्षा हा मोठा होता, महायाग होता.